नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की महाराष्ट्रातील जे संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी आहे, म्हणजेच की संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना किंवा दिव्यांग पेन्शन, विधवा पेन्शन व इतर कोणत्याही ज्याही निराधारी पेन्शन असतील, त्या लाभार्थ्यांना आता आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की गेल्या अनेक दिवसांपासून म्हणजेच की एक प्रश्न विचार, डिसेंबरचा हप्ता कधी येणार, परंतु पैसे खात्यावर कधी जमा होणार आहे, परंतु आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील. चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की आता एकत्र पैसे मिळणार आहे का, कोणाला मिळू शकता, अडचण येऊ शकते, परंतु म्हणजेच की शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ. म्हणजेच की आता एक छोटीशी विनंती आहे की व्हिडिओ उपयुक्त वाटणार आहे, कारण की आता सरकारी जे योजना आहे, हप्ते अनुदान खरे अपडेट्स मिळत राहतात, परंतु आता तुमच्यापर्यंत मर्यादित ठेवू नका. म्हणजेच की आता निराधार बांधवांना, वृद्धांना, दिव्यांगांना व विधवा महिलांना याचा फायदा होऊ शकतो. त्याचप्रमाणे म्हणजेच की आता आपण बघणार आहोत की संजय गांधी निराधार योजना किंवा इतर जे निराधार व्यक्ती त्यांचा डिसेंबरचा हप्ता मिळायला खूप उशीर झाला आहे, परंतु मंडळी अशी आहेत की निराधार बांधव खूप अडचणीत सापडलेले आहेत, कारण की सांगताना घर खर्च चालवायला त्यांच्याकडे पैसे नाही, औषधांसाठी पैसे नाहीये व पैसे कुठून आणायचे, महिन्याचा शेवट कसा काढायचा, अनेक खात्यात एकही रुपया शिल्लक राहत नाहीये, असे त्यांचे खूप अतिशय म्हणजेच की हाल चालू आहेत. व डिसेंबरचा शासन निर्णय कधी येणार, आमच्या खात्यावर पैसे कधी जमा होणार, या प्रश्नांची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कारण की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा वेळेवर आलेला नव्हता, तेव्हा सुद्धा बरेच दिवस वाट पाहावी लागली होती. नंतर 20 नोव्हेंबर पासून हळूहळू सगळ्या लाभार्थ्यांच्या खात्यांवर नोव्हेंबरचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली होती, परंतु आता अनुभवाचा आधार म्हणजेच की डिसेंबरच्या हप्त्याबाबत एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे की म्हणजेच की आता खात्यांवर नोव्हेंबरचा हप्ता अजून जमा झालेला नाही, परंतु अशा काही बांधव आहे की त्यांच्या खात्यांवरती हा जमा झालेला नाही. कृपया घाबरू नका, काळजी करू नका. नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही त्यांना डिसेंबरच्या हप्त्यासोबत नोव्हेंबरचा हप्ता एकत्रित मिळणार आहे, म्हणजेच की एकदाच खात्यांवर 2 महिन्याचे पैसे जमा होतील, म्हणून कुठलीही भीती बाळगू नका व लक्षपूर्वक द्या. कारण की दिव्यांग बांधवांनाही अशी एक माहिती सांगणार आहे की दिव्यांग लाभार्थ्यांना आपले युनि ID कार्ड जे आहे ते आधार कार्ड हे दोन्ही कागदपत्रे तहसील कार्यालयात अपडेट करून घ्यावे व योग्य प्रकारे लिंक करून झालेले असतील तर दिव्यांग लाभार्थ्यांना पुढे वाढीव अनुदान मिळणार आहे व दोन्ही जे मागचे 1000 रुपये आहेत राहिलेले त्यांना या महिन्यात सुद्धा मिळणार आहे व कार्यालयामधून अपडेटची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे व शासनाकडे पाठवण्यात आलेली आहे की पूर्ण अपडेट आहे, म्हणजेच की कुठलीही अडचण नाही. व आता महत्त्वपूर्ण इशारा म्हणजेच की दिव्यांग लाभार्थ्यांना आहे की जर एखाद्या दिव्यांग बांधवांना युनि ID कार्ड आणि आधार कार्ड हे दोन्ही कागदपत्रे अजूनपर्यंत तहसील कार्यालयात अपडेट करून घेतले नसतील तर अपडेट करून घ्यावे, कारण की अशा परिस्थिती अपंगत्व 40% पेक्षा जास्त असलं तर निरीक्षणापात्र म्हणजेच की असेल तरीही जोपर्यंत युनि ID आधार लिंक वेबसाईटवर अपडेट होत नाही तोपर्यंत तुम्हाला वाढीव अनुदान या खात्यावर जमा होणार नाही आहे. का तुम्हाला म्हणजेच की दिव्यांग बांधवांना 2500 रुपये महिना झालेला आहे व तुमचे व्हिडिओ ID व आधार कार्ड हे अपडेट होत नाही तर तुम्हाला 1500 रुपये मिळणार आहे, परंतु ज्यांचे युनि ID आधार कार्ड हे अपडेट झालेले आहेत त्यांना हे 2500 रुपये मिळणार आहे. म्हणजेच की ही डिसेंबरच्या महिन्याचं हप्त्याचं वितरण एक दिलासादायक अपडेट समोर येत होतं, म्हणजेच की डिसेंबर हप्त्याचं लवकरच शासन निर्णय म्हणजेच की GR येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. धन्यवाद.